वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणानंतर जालिंदर सुपेकर यांचं नाव चर्चेत आलं आणि सुपेकरांचं नाव चर्चेत आल्यानंतर चर्चेत आलेलं दुसरं नाव होतं अर्थातच पुण्याचे तत्कालीन पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांचं. याच अमिताभ गुप्ता यांच्यावर भारतीय जनता पक्षाचे शिवाजीनगर मतदारसंघाचे माजी अध्यक्ष आणि पुणे शहरातील माहिती अधिकार कार्यकर्ते म्हणून ज्यांची ओळख आहे त्या सुधीर अल्लाट यांनी एक गंभीर आरोप केलेला आहे. याच आरोपांवर बोलण्यासाठी आपल्यासोबत स्वतः सुधीर अल्लाट सर आहेत. पुण्याचे माजी तत्कालीन पोलीस आयुक्त असणाऱ्या अमिताभ गुप्तांवर तुम्ही 15 कोटी रुपयांचा आरोप केलेला आहे. नेमका काय आरोप? 21 डिसेंबर 2021 रोजी अमिताभ गुप्ताने माझ्यावर खोटा खंडणीचा गुन्हा दाखल केला. त्या गुन्ह्याची पार्श्वभूमी अशी आहे की एका महिलेला PSI संतोष सोनवणे व ज्ञानेश्वर पालवे पोलीस कर्मचाऱ्यांनी फसवलं. त्याच्या 5 तक्रारी मी दिल्या होत्या. त्या तक्रारींचा तपास विश्रामबागचा ACP बजरंग देसाई याच्याकडे होत्या. त्या बजरंग देसाईला भेटायला गेल्यानंतर तिथे खूप पेट्या पडल्या होत्या. तेव्हा मी त्या कर्मचाऱ्यांनी सांगितलं की ह्या पेट्या सगळ्या नाना गायकवाडांच्या घरातल्या आणलेल्या आहेत. तसेच त्यांनी एका कर्मचाऱ्यांनी सांगितलं की नाना गायकवाडांच्या घरातून 15 कोटी रुपये ह्या अधिकाऱ्यांनी चोरले, पण आम्हाला 1 रुपया दिला नाही. मी बाहेर आलो आणि त्या महिलेला मी मेसेज केला की बाबा हे असं बजरंग देसाई हा फ्रॉड माणूस आहे. यांनी 15 कोटी रुपये चोरलेले असून ते चोरल्यामुळं हा काय आपल्याला न्याय देऊ शकत नाही. कालांतराने त्या केसमधला जो संतोष सोनवणे त्या बाईला 1 कोटी रुपये द्यायला तयार झाला आणि त्या सगळ्यांनी मिळून ठरवलं की आता तक्रार अर्ज मागे घ्यायचा. परंतु मी तक्रार अर्ज मागे घेत नाही असं कळल्यावर त्या बाईनी जो मी मेसेज तिला पाठवला होता तो मेसेज तिने बजरंग देसाईला दाखवला. मग बजरंग देसाईंनी तो श्रीनिवास घाडगेला DCPला आणि तो श्रीनिवास घाडगे घेऊन ह्याच्याकडे गेला, आपल्या जॉईंट CP रवींद्र शिसवे. आणि रवींद्र शिसवेनी मला बोलून घेतलं आणि विचारलं की बाबा तुला कसं कळलं 15 कोटी रुपये आम्ही चोरले. तेव्हा मी सांगितलं की मला असं झालेलं आहे, पुरावे विरोध काय मी देणार नाही, तुम्हाला काय करायचं ते करा. मग त्यांनी मला बाहेर जायला सांगितलं आणि 5-10 मिनिटांनी ते रवींद्र शिसवे गुप्ताच्या ऑफिसमध्ये जाऊन आले आणि गुप्ताने त्यांना सांगितलं की यांच्यावर गुन्हा दाखल करा. आणि त्या महिलेला 50 लाखाचा खोटा गुन्हा दाखल करण्यासाठी माझ्याविरुद्ध भाग पाडलं आणि मी 4 दिवस पोलीस कस्टडी 1 दिवस जेल भोगून आलो. मी बाहेर आल्यानंतर मला माहिती मी पैसेच मागितले नाही तर माझ्यावर खोटा गुन्हा का दाखल केला. मग त्या महिलेने मला लिहून दिलं, ॲफिडेविट लिहून दिलं माननीय हायकोर्टामध्ये की सुधीर अल्लाटने माझ्याकडे कुठली पैशाची मागणी केली नाही. 2 नोव्हेंबर 2021ला सुधीर अल्लाट उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी झाले होते, त्यांना मी शुभेच्छा देण्यासाठी गेले होते असं त्यांनी मला सांगितलं. आणि ॲफिडेविटमध्ये लिहिलं की मला वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितल्यामुळे मी सुधीर अल्लाटवर गुन्हा दाखल केला हेच सांगितलं. आणि त्यामुळं माननीय हायकोर्टाने मागच्या 8 एप्रिल 2024ला माझी क्रॅश केली. माझी FIR जो आहे, माझ्यावरचा जो गुन्हा आहे खोटा गुन्हा दाखल केला रद्द केला. मग मी रद्द केलेल्या खोट्या गुन्ह्यामध्ये जेव्हा नंतर मी अमिताभ गुप्ताची चौकशी लावली. अमिताभ गुप्तांची चौकशी लावल्यानंतर कारण ह्यातनं पैसे तर खाल्लेत, मग अमिताभ गुप्तांची मी प्रॉपर्टी काढली. तेव्हा आमच्याकडे कळलं की त्याने हडपसरमध्ये 15-30 कोटीचा व्हिला विकत घेतला, 20 कोटीचा एक फ्लॅट त्यांनी सांताक्रूजला घेतला. त्याची LCBला चौकशी लावली, ACBने त्यावर चौकशी करून त्याची ओपन चौकशीसाठी पाठवलं. म्हणजे त्याच्याकडे पैसे आहेत. गुप्त चौकशीमध्ये तो दोषी आढळ म्हणून ओपन चौकशीला लावलं. त्याची प्रेस घेतल्यानंतर खूप लोक मला येऊन भेटली. मग त्यामध्ये कळलं की अमिताभ गुप्ते अजून एक कारनामा उभा केला की त्यांनी जालिंदर सुपेकरला धरलं आणि जालिंदर सुपेकरांनी या दोघांनी मिळून 531 वेपन वाटली. त्यातली 531 वेपनमधील कमीत कमी 500 वेपन यांनी 20 लाख रुपये घेऊन बेकायदेशीर कागदपत्र घेऊन वाटल्याचं मला कळलं. ह्यांच्या सगळ्यांची म्हणजे जशी अमिताभ गुप्ताची चौकशी फक्त चालू आहे, परंतु रवींद्र शिसवेची केली पाहिजे, श्रीनिवास घाडगेची केली पाहिजे DCPची आणि ACP बजरंग देसाई. त्याच्याबरोबर आता जालिंदर सुपेकरांची बी ACPनी चौकशी करावी. तसेच माझी माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की निश्चित चौकशी लावून उपयोग नाही तर ह्यांच्यावर गुन्हे दाखल करून चौकशी करावी, नाहीतर हे यांचा पदाचा दुरुपयोग करून परत कुठलीही कारवाईला ते स्थगिती देतील. म्हणजे सर याच्यामध्ये माजी पोलीस आयुक्त असणाऱ्या अमिताभ गुप्तांबरोबरच बजरंग देसाई असतील, रवींद्र शिसवे असतील, श्रीनिवास घाडगे असतील, अशा सगळ्या अधिकाऱ्यांची एक साखळीच होती असं म्हणायचं? हो, 100% साखळी होती. साखळी नसतील तर कामच होऊ शकत नाही ना. कारण मला जेव्हा बोलवलं तेव्हा हे सगळेच उपस्थित होते. ज्या टायमाला मला बोलवलं की 15 कोटी कुणी चोरले तेव्हा एकटा नव्हता ना शिसवे, रवींद्र शिसवे एकटा नव्हता. तेव्हा बजरंग देसाई तिथे होता, तिथे श्रीनिवास घाडगे तिथे होता. आणि नंतर मला शेवटी आपल्या अमिताभ गुप्ताच्या रूममध्ये घेऊन गेले.
मग जर हे जर सगळे सामील नसते, मग अमिताभ गुप्ताला जाऊ कळलं पाहिजे ना की मी सुधीर आल्हाटनी पैसेच नाही मागितले, त्याला काय गुन्हा दाखल करतो. म्हणजे गुन्हा दाखल केला, माझ्यावर खोटा गुन्हा दाखल केला, त्यामुळं मी त्यांच्या विरोधात कारवाई करणार म्हणजे करणार. आणि माननीय मुख्यमंत्री आणि आत्ताचे जे आपले आयुक्त आहेत अमितेश कुमार यांना सांगतोय, यांनी त्यांच्यावर कडक कारवाई करून त्यांचे गुन्हे दाखल करून कारवाई करावी ही माझी विनंती आहे. आत्ताचे जे अमितेश कुमार जे आयुक्त आहेत एकदम सुंदर आहेत, धडाकेबाज आहे, नॉन करप्ट आहेत. शस्त्र परवान्यांचाही विषय आता उगवणे आला होता. आता सातत्याने चर्चेत असणारा तो शस्त्र परवान्याचा विषय आहे. जालिंदर सुपेकरांचं नाव याच्यामध्ये सुद्धा येताना पाहायला मिळतं. तर या सगळ्या अनुषंगाने काय सांगेल? तर जालिंदर सुपेकर जो माणूस आहे ना, की आता म्हणजे शस्त्र परवानाच येतोय सर. शस्त्र परवाना पण नाना गायकवाडांच्या घरातून लॉकरमधलं सोनं गेलं हे पण येतंय. म्हणजे या सर्वांनी मिळून त्या नाना गायकवाडांच्या घरावर दरोडा टाकलाय. ह्यांच्यावर दरोड्याचा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे. शस्त्र परवान्याचे यांनी किती 500 गुन्हे जर 20 केले तरी त्यांनी 10 कोटी रुपये कमवले. ते 10 कोटी रुपये कुठं कमवले, त्यांनी त्याचा वापर कसा केला आणि त्यांनी करायला भाग पाडलं. खालच्या PI वरती DCP SCP यांना भाग पाडलं. यांनी सांगितलं आता मला एका PIचा मेसेज आहे की मी या हगवणे बंधूंना मी नाकारला परवाना, तर मला भाग पाडलं तू दे म्हणून. मी न दिल्यामुळं माझी बदली करून टाकली. असे खूप लोक येतात माझ्याकडे आता की पैसे घेतलेत आमच्याकडनं. आता खूप लोक येतील की ज्यांचे रद्द झाल्यामुळं आणि पैसे कसे हे परत मागतील पैसे, अशी पण व्यवस्था होऊ शकते सर. निश्चितच. तर आपण पाहिलं तर सुधीर आल्हाट जे भारतीय जनता पक्षाच्या शिवाजीनगर मतदारसंघाचे माजी उपाध्यक्ष आहेत, माहिती अधिकार कार्यकर्ते पुणे शहरातले आहेत. त्यांनी माजी पोलीस आयुक्त असणाऱ्या अमिताभ गुप्तांसह प्रमुख पोलीस अधिकाऱ्यांवर जे आहे ते गंभीर आरोप केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. राजरत्न जोंधळेसह संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी. टेक्निकल आणि इंजिनिअरिंग एज्युकेशन देणारी नामांकित युनिव्हर्सिटी BTech इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्प्युटर इंजिनिअरिंग 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी रजिस्ट्रेशन सुरू. पात्रता गणित विषयासहित इयत्ता 12वी उत्तीर्ण. प्रत्यक्ष इंजिनियर्स कडून टेक्निकल आणि इंजिनिअरिंग शिक्षण. जागतिक प्रकल्पांचा अभ्यास, ग्लोबल करिअर घडवण्याची संधी अशा वैशिष्ट्यांनी सुसज्ज अजिंक्य DY पाटील युनिव्हर्सिटी, द इनोव्हेशन युनिव्हर्सिटी. संपर्क 83 29 14 26 65.